दर 3 वर्षांनी येणाऱ्या या अतिरिक्त महिन्याला अधिक मास, मल मास, महाराष्ट्रात याला धोंड्याचा महिना असं म्हणतात. तो या वर्षी म्हणजे 2026मध्ये आलेला आहे. त्यामुळे हे वर्ष आपल्यासाठी खूप खास असणार आहे. आपल्याला माहिती आहे की एका वर्षात 12 महिने असतात. मग हा जास्तीचा महिना, धोंड्याचा महिना येतो कसा आणि तो कशावरून ठरवतात? या महिन्याला काय करावं, काय करू नये, या महिन्यात जावयाला कशाचं वाण द्यावं, याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. पौराणिक कथेनुसार या महिन्याला स्वतःचं नाव नसल्याने भगवान विष्णूंनी या महिन्याला स्वतःचं नाव म्हणजे पुरुषोत्तम हे नाव दिलं. म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. हा महिना धार्मिक उपासनेसाठी, दानधर्मासाठी आणि विष्णू पूजेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. अधिक मास, पुरुषोत्तम मास, मल मास म्हणजेच धोंड्याचा महिना 3 वर्षांनी एकदा येतो. पंचांग हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चांद्रवर्षाच्या गणनेवर आधारित आहे. अधिक मास हा चांद्रवर्षाचा अतिरिक्त भाग आहे, जो 32 महिने 16 दिवस 8 तासाच्या फरकाने तयार होतो. हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा चंद्र सूर्य यांच्यातील संतुलन निर्माण करण्यासाठी अधिक मास लागतात. दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार सौर वर्षात 365 दिवस आणि चांद्रवर्षात 354 दिवस असतात. अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षात 11 दिवसांचा फरक असतो आणि या 3 वर्षात हा फरक 33 दिवसांचा होतो. हे 33 दिवस 3 वर्षांनी अतिरिक्त महिना बनतात. हे अतिरिक्त दिवस एका महिन्यात जोडले जातात, ज्याला अधिक मास नाव देण्यात आलेलं आहे. असं केल्याने व्रत उत्सवांची तारीख अनुकूल राहते आणि त्यावेळी अधिक मासामुळे कालावधीची गणना योग्यरित्या राखण्यास मदत होते. हा महिना म्हणजे तुम्हाला आध्यात्मिक उन्नतीसाठी मिळालेली एक सुवर्ण संधी आहे. जगातील प्रत्येक जीव पंचतत्वांनी बनलेला आहे. जल, आकाश, अग्नी, वायू आणि पृथ्वी. या महिन्यात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यान, योग, साधना इत्यादीद्वारे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. तो काळ म्हणजे अधिक मास. म्हणूनच अधिक मास दरम्यान केलेल्या कामांची दर 3 वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेने भरून जाते. असेच नवनवीन आध्यात्मिक माहिती जाणून घेण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन दाबा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. यावर्षी 17 मे 2026 ते 15 जून 2026 या कालावधीत अधिक ज्येष्ठ महिना असणार आहे. अधिक महिन्यात सूर्य कोणत्याच नवीन राशीत प्रवेश करत नाही. हा महिना भगवान विष्णूंना प्रिय आहे. हिंदू पंचांगातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा असा हा महिना आहे. या महिन्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची उपासना केल्यामुळे त्यांची आपल्यावरती अखंड कृपा राहते. तुम्ही या महिन्यात केलेल्या धार्मिक कार्याचं फळ इतर कोणत्याही महिन्यात केलेल्या पूजा आणि प्रार्थनेपेक्षा अधिक पटीनं मिळतं. मात्र या महिन्यात कोणतंही शुभ काम, मंगल कार्य करणं वर्ज्य आहे, निषिद्ध आहे, मनाई आहे. लग्न, साखरपुडा, घर, गाडी खरेदी करणं, गृहप्रवेश, वास्तुशांती, मुंडन, मुंज, बारशे यासारखी शुभ आणि मंगल कार्ये या महिन्यात अजिबात करू नयेत. ती टाळावीत. पण या महिन्यात विष्णू पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात जप, तप, पूजापाठ, ध्यान, साधना, गंगास्नान, तीर्थस्नान, दानधर्म, धार्मिक ग्रंथाचं वाचन, गोमातेची सेवा, कृष्णपूजा, विष्णूपूजा करणं पुण्यकारक मानलं जातं. या महिन्यात गायला चारा दिल्याने पाप नष्ट होऊन व्यक्ती पापमुक्त होते. तसेच या काळात तुळशीजवळ दररोज दिवा लावला तर लक्ष्मी प्राप्ती होते. या महिन्यात पुण्यसाठा वाढवण्यासाठी, विष्णूची कृपा राहण्यासाठी विष्णूची विशेष सेवा उपासना केली जाते. ती सेवा कशी करावी बघा. या महिन्यात विष्णूला, श्रीकृष्णाला तुळस अर्पण करावी. श्रीकृष्णाला लोणी, खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करावा.
विष्णू पुराण, विष्णू सहस्रनाम तसेच भगवद्गीतेचं पठण अत्यंत फलदायी या महिन्यामध्ये ठरतं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप सकाळी आणि संध्याकाळी 1 माळ करावा. यापैकी कोणतीही एक किंवा आपल्याला जेवढी शक्य आहे तेवढी उपासना करावी. पावित्र्य पाळावं, मन शांत व स्थिर असू द्यावं, त्यामुळं विष्णुकृपा प्राप्त होते. या महिन्यात पूर्ण महिनाभर दानाला खूप महत्त्व आहे. विष्णू मंदिरात अनारसे दान करावेत. गरजू व्यक्तींना दान करावं. महिनाभर दान करणं शक्य नसेल तर शुक्ल किंवा कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या या तिथीला दान करावं. तेही शक्य नसेल तर यापैकी कोणत्याही एका तिथीला दान करावं. पण या महिन्यात थोडंसं तरी दान करावंच. त्यामुळे विष्णू सेवा फलदायी ठरते. हा महिना म्हणजे जावयाचा लाडाकोडाचा कौतुकाचा महिना आहे. या महिन्यात जावयाला वाण देण्याची परंपरा महाराष्ट्रात खूप जुनी आणि महत्त्वाची परंपरा आहे. 33 अनारसे किंवा 33 बत्तासे वाण किंवा दान म्हणून जावयाला दिले जातात. जावई आणि मुलीला लक्ष्मीनारायणाचा जोडा असं संबोधलं जातं. म्हणून जावई आणि मुलीला आदराने घरी जेवायला बोलावलं जातं. जेवणासाठी पुरणपोळी आणि जावई मुलीच्या आवडीचे पदार्थ बनवावेत. यामध्ये पुरणाचे धोंडे आवर्जून बनवायचे, कारण हा धोंड्याचा महिना आहे आणि जावई लेकीला धोंडी दाण्यासाठी आणि धोंडे जेवणासाठी बोलावलेलं असतं. त्यामुळं पुरणाच्या धोंड्यांना जेवणात खास महत्त्व आहे. जेवताना जावई मुलीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी. जेवण झाल्यावर जावयाला पाटावरती बसवून त्याचे पाय धुवावे, गंध अक्षता लावून त्याचं औक्षण करावं. हातात पाणी घेऊन श्री पुरुषोत्तम प्रीत्यर्थ हे दान देत असल्याचा छोटा संकल्प करावा आणि तांब्याच्या ताटात 33 अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा दिवा लावून ते दान जावयाला द्यावं. अनारशासोबतच नवीन कपडे, एखादा दागिना देऊन जावयाचा मानसन्मान केला जातो. अधिक महिना सुरू झाल्यापासून संपेपर्यंत कोणत्याही दिवशी वाण तुम्ही देऊ शकता. विशेषतः पौर्णिमा, एकादशीला वाण देणं अतिशय उत्तम मानलं जातं. या महिन्यात जावयाला विष्णुरूप मानून पूजा केली जाते. मुलगी जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानलं जातं. म्हणून जावयाला दान देणं पुण्यकारक मानलं जातं. भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला अत्यंत महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरंजन दान दिल्यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीर्वाद प्राप्त होतात. पण दान करताना मन शुद्ध भावना खरी असावी. जावई मुलगी यांना लक्ष्मीनारायणाचा जोडा मानून प्रसन्न केल्याने घरामध्ये समृद्धी येते आणि पुण्यप्राप्तीही होते, अशी धार्मिक मान्यता आहे. अधिक महिना म्हणजे पुण्यकर्म करण्याची 3 वर्षांनी मिळालेली सुवर्ण संधी आहे. ती संधी हातातून जाऊ देऊ नका. शुभकार्य बंद आणि पुण्यकमाई सुरू, असं या महिन्याचं महत्त्व आहे. भगवान कृष्णाचा शक्तिशाली मंत्र आणि त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर आलेल्या व्हिडिओवर क्लिक करा. धन्यवाद.